आकाशवाणी नाटकाच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत नाटक पत्नीचं पत्र. मूळ बांगला रचना रवींद्रनाथ टागोर यांची, हिंदी अनुवाद सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन अज्ञेय, नाट्य रूपांतरकार विनोद कुमार, मराठी अनुवाद दिनकर बेडेकर, दिग्दर्शक अशोक जांभूळकर आणि सादरकर्ते विजय हावरे. ऐकूया तर नाटक पत्नीचं पत्र. श्री चरण कमलेशू. आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली, पण आजवर कधी तुम्हाला पत्र लिहिलं नाही. कायम तुमच्या सोबतच असायचे, तुमच्याशी किती बोलायचे, ऐकायचे, पण पत्र लिहिण्या इतपत दूर जाण्याची संधीच कधी मिळाली नाही. आज मी तीर्थयात्रेला आले आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामात. कलकत्त्याशी तुमचं नातं गोगलगाय आणि शंख यांचं असतं तितकंच घट्ट आहे. तुमच्या शरीराशी मनाशी घट्ट चिकटलेलं आहे कलकत्ता. म्हणून तर तुम्ही ऑफिसात सुट्टीसाठी अर्ज सुद्धा नाही केलात. हां, देवाची मर्जी. त्यानं माझी सुट्टी मात्र मंजूर केली. तुमच्या कुटुंबातली मधली सून आहे मी, पण आज 15 वर्षानंतर या समुद्र किनाऱ्यावर उभी राहून कळतंय की माझ्या जगाशी आणि जगदीश्वराशी माझा आणखीही एक संबंध आहे. म्हणून तर आज धाडस करून हे पत्र लिहिते. ह्याला तुमच्या कुटुंबातील एका मधल्या सुनेचं पत्र एवढंच समजू नका. तुम्हा लोकांशी संबंध माझ्या भाग्यातच लिहिलेला होता, आणि ही गोष्ट फक्त त्यालाच ठाऊक होती ज्यानं माझं भाग्य लिहिलं होतं, बाकी कुणालाही नाही. लहानपणी एकदा मी आणि माझा भाऊ दोघंही एकाच वेळी टायफॉईडनं आजारी पडलो. ताप इतका वाढला की माझा भाऊ त्यातच वारला. मी मात्र वाचले. आमच्या मोहल्ल्यातल्या बायका त्यावर काय म्हणत असत तेही आठवतंय मला. मागो, मृणाल मुलगी म्हणून वाचली, मुलगा असती तर नुसती वाचली. हा यमराज चोरीच्या कलेत मोठा निपुण आहे. त्याची नजर नेहमी किमती वस्तूवरच पडते. तेव्हा मरण नव्हतं माझ्या नशिबात, आजही नाही. ही गोष्ट नीट समजावून सांगायलाच तर हे पत्र लिहिते. तो दिवस आठवतो, ज्या दिवशी तुमचे दूरचे मामा तुमच्या मित्राला नीरदला घेऊन मला बघायला आले होते. लहानशी तर होते मी. एका दुर्गम गावात आमचं घर होतं. दूर, धड रस्ताही नव्हता. नावही नसलेलं उजाड जागी वसलेलं गाव, जिथे दिवसासुद्धा कोल्हेकुई ऐकू यायची. स्टेशनवर उतरलं की आधी 7 कोस बैलगाडीनं आणि मग पुढचा 3 कोसांचा प्रवास कच्च्या रस्त्यानं पालखीत बसून. तेव्हा दिसायचं माझं गाव. त्या दिवशी मामांना आणि नीरदला किती त्रास झाला होता. त्यात वरून आमचं पूर्व बंगाली जेवण.
मामा तर आजही न चुकता त्या जेवणाची टिंगल करतात. ओरे बाबा, आम्हाला वाटलं होतं गावातलं जेवण अधिक स्वादिष्ट असेल, पण बकवास. मसाला म्हणून काही जिन्नस असतो याचा पत्ताच नाही मधल्या सुनेच्या गाववाल्यांना. काय खायला घालतात रे बाबा, एकदम फालतू. आर जाबो ना, आता तरी शिकून घेतलं का नाही तुझ्या गाववाल्यांनी जेवण बनवणं, की अजूनही तीच परिस्थिती आहे? तुमच्या आईचा हट्ट होता की थोरल्या सुनेच्या रूपाची कमतरता मधल्या सुनेनं पूर्ण करावी. खरी गोष्ट हीच होती, नाहीतर इतके कष्ट सोसून तुम्ही आमच्या गावात कशाला आला असतात? कावीळ, यकृताचे आजार, पोटदुखी आणि उपवर मुलगी यांच्यासाठी बंगाल प्रांतात शोध घ्यावा लागत नाही. ते स्वतःच तुम्हाला शोधत येतात आणि मग काही केल्या पिच्छा सोडत नाहीत. माझ्या बाबांची तर छातीच धडधडायला लागली. आई मा दुर्गेचा जप करायला लागली. ओरे बाबा, কি করে হবে গো? মা দুর্গা মা দুর্গা জয় মা দুর্গা মা দুর্গা মা দুর্গা जय मा दुर्गा. शहरातल्या देवतांना गावातला पुजारी काय संतुष्ट करणार? मुलीच्या सौंदर्यावर विश्वास होता, पण रूपाचं काही मूल्य असतं हे मुलगी थोडीच सांगू शकत होती. बघायला आलेली व्यक्ती जे ठरवेल ते त्याचं मूल्य. म्हणून तर 1000 गुण रूप असूनही मुलींच्या मनातला संकोच काही जात नाही. घरातला, सगळ्या मोहल्ल्यातला हा आतंक माझ्या छातीवर दगडासारखा जमून बसला. दिवसाचा सगळा प्रकाश, जगातली सगळी शक्ती त्या दिवशी गावातल्या या 12 वर्षाच्या मुलीला आलेल्या 2 परीक्षकांपुढे घट्ट उभं करण्यासाठी धडपडत होती. मला लपायला जागाच नव्हती. आणि मग तो दिवस उगवला. संपूर्ण आकाशाचा वेध घेणारे सनईचे स्वर उमटले आणि मी त्या गावातून निघून तुम्हा लोकांमध्ये येऊन पोचले. आधी माझ्यातल्या सगळ्या उणीवांचा हिशेब केला गेला आणि शेवटी घरातल्या सर्व स्त्रियांनी हे मान्य केलं की इतक्या सगळ्या उणीवा असूनही मी दिसायला मात्र सुंदर आहे. हे ऐकताच माझ्या थोरल्या जावेचा चेहरा कठोर झाला. पण मी विचार करते तेव्हा वाटतं, मला सौंदर्याची गरजच काय होती? रूप जर एखाद्या त्रिपुंडधारी पंडितानं गंगेच्या पात्रातल्या मातीनं घडवलेलं असतं तर त्याचा आदर केला गेला असता. पण ते तर ईश्वरानं स्वतःच्या आनंदासाठी निर्माण केलेलं असतं. त्यामुळे तुमच्या धार्मिक जगात त्याला काही मूल्य नाही. मी सुंदर आहे हे विसरायला तुम्हाला फार वेळ लागला नाही. हां, पण मला बुद्धीही आहे हे मात्र तुम्हा लोकांना पावला पावलावर आठवावं लागायचं. ही माझी बुद्धी इतकी जन्मजात आहे की तुम्हा लोकांच्या संसारात इतका काळ घालवूनही जशीच्या तशी कायम आहे. माझी आई माझ्या या बुद्धीपायी चिंतातूर असायची. खरोखर स्त्रीसाठी ते एक संकटच आहे. अडचणींना आपलं नशीब समजून जगत राहणं जिचं काम आहे, अशी कुणी जर बुद्धीच्या भरोशावर चालू पाहिल तर पदोपदी तिचा कपाळ मोक्ष नक्कीच होईल. पण तुम्हीच सांगा, मी काय करू? तुमच्या घरातल्या सुनेला जेवढी बुद्धी पुरेशी असते त्यापेक्षा कितीतरी जास्त बुद्धी मला ईश्वरानं चुकून देऊन टाकली. आता मी ती परत तरी कोणाला करणार? तुम्ही लोक मला पुरखीन म्हणून दिवस रात्र हिणवत राहिलात. माझी बुद्धी हा माझा अक्षम्य गुण होता आणि अक्षम्याची निंदा केल्यावर मनाला सुख मिळतं, तसं तुमच्या कुटुंबातल्या लोकांनाही मिळालं असेल. म्हणून मी त्यांना क्षमा करून टाकली. ही तर पुरखीन आहे, डोकं कसं चालतंय बघायचं, जरा जास्तच चालतं, पुरखीन हो. माझ्याबद्दल एक गोष्ट तुमच्यापैकी कोणालाच माहिती नव्हती. ती तुमचं घर, संसार ह्याच्या बाहेरची होती म्हणून असेल. मी
कविता लिहायचे आणि तुम्हा लोकांपासून लपवून ठेवायचे. माझ्या कविता वाईट निरुपयोगी असतील, पण त्या तुमच्या घराच्या भक्कम भिंतींमध्ये चिणल्या गेल्या नाहीत. माझ्या कवितांमध्येच मला मृत्यूचं सुख मिळायचं. त्या कवितांमधूनच मी रडून घ्यायचे. हे दोन्ही मी मन भरेपर्यंत अनुभवलं. तुम्हा लोकांच्या लेखी मधली सून ह्या व्यतिरिक्त जे काही माझ्यात होतं ते तुम्हा लोकांना कधीच आवडलं नाही, कारण तुम्हाला ते ओळखताच आलं नाही. मी एक कवयित्री सुद्धा आहे हे गेल्या 15 वर्षात कुणाच्याही लक्षात आलं नाही. इतरांचं जाऊ दे हो, तुम्हाला तरी कुठे कळलं? तुम्हा लोकांच्या घरच्या आठवणीत अगदी पहिली प्रतिमा माझ्या मनात कोणती उमटते सांगू? तुम्हा लोकांची गोशाळा. आतल्या खोल्यांकडे जाणाऱ्या जिन्याच्या बाजूला असलेल्या गोठ्यात तुमच्या गायी असतात. समोरची थोडी मोकळी जागा सोडली तर त्यांना वावरायला इतर जागाच नाही. अंगणाच्या एका कोपऱ्यात त्यांच्यासाठी एक लाकडाची नांद आहे. सकाळी सगळे नोकर अनेक कामांमध्ये इतके गुंतलेले असत की गायींना चारा टाकायला कुणालाही वेळ नसे. गायी बिचाऱ्या वाट पाहत राहत. कधी कधी भूक असह्य झाली तर नांदीचं लाकूडच चाटत खरवडत राहत. हे बघून मला रडू यायचं. अहो, मी गावातली मुलगी. ज्या दिवशी प्रथम तुमच्या घरी आले तेव्हा त्या अपरिचित शहरी वातावरणात त्या 2 गायी आणि त्यांचे 3 बछडेच फक्त मला ओळखीचे, आपलेसे वाटले होते. जितके दिवस मी होते सून म्हणून होते. स्वतः न खाता चोरून लपून त्यांना खाऊ घालत होते. गायींवरच्या माझ्या या प्रेमाची भरपूर थट्टा केली गेली. जवळचे काही लोक तर माझ्या गोत्राबाबतही संशय व्यक्त करत. रे बाबा, एवढं प्रेम गायींवर? जरा पुन्हा बघा, गोत्र जुळवण्यात काही गडबड तर नाही झाली? आपल्या मुलीची आठवण आहे तुम्हाला? हं? जी जन्माला आली आणि लगेच मरून गेली. तुम्हाला ठाऊक नसेल, पण तिनं जाताना मलाही हाक दिली होती. आज ती जिवंत असती तर माझ्या जीवनात जी काही महान आहे, जी काही सत्य आहे, ते तिनं मला मिळवून दिलं असतं. मी कदाचित फक्त मधली सून न राहता आई झाले असते. हो, आई झाले असते. संसारात कितीही गुंतलेली असली तरी आई सगळ्या जगाची माता असते. पण मला आई होण्यातल्या वेदनाच फक्त मिळाल्या. मातृत्वातली मुक्ती नाही मिळाली. मला आठवतंय ना, आपल्या मुलीला बघायला एक इंग्रज डॉक्टर आला होता. घराची हालत पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. बाळंतिणीची खोली बघून तर संतापलाच होता तो. होपलेस, होपलेस. इधर रहेगा तो कोई भी मर जाएगा. डिस्गस्टिंग. कैसा मदर है तुम, कैसा? सदरेत तुम्हा लोकांची छोटीशी बाग आहे. सजावटीतही काही कमतरता नाही. पण आतला, घरातला भाग म्हणजे जशी पश्मिन्याच्या भरतकामाची उलटी बाजू. ना काही संकोच,
ना सौंदर्य ना शृंगार. बस नावापुरता अंधुक प्रकाश. हवा कधीतरी यायची, ती सुद्धा चोरासारखी. अंगणातली अडगळ, कचरा एखाद्या हट्टी मुलासारखा तिथून हटायलाच तयार नाही. फरशीवर, भिंतीवर कायमचे जमून बसलेले काजळीचे थर. तो डॉक्टर बरोबर बोलला होता. फक्त त्याला वाटत होतं अशा अवस्थेत मला त्रास होत असेल तर तेवढं मात्र चूक होतं. अनादर ही एक अशी गोष्ट असते जी राखेसारखी असते. आतल्या आत धुमसत असते, पण बाहेर काही जाणवू देत नाही. जेव्हा आत्मसन्मानच उरत नाही तेव्हा अनादरातही अन्याय दिसत नाही, आणि मग त्याचा त्रासही होत नाही. कदाचित म्हणूनच स्त्रीला जेव्हा दुःख होतं तेव्हा तिला लाज वाटते. म्हणून म्हणते की स्त्रीनं दुःख सोसलीच पाहिजेत. अशीच जर तुम्हा लोकांची धारणा असेल तर शक्यतोवर तिचा अनादरच केलेला बरा. आदर दाखवल्यानं दुःखाची व्यथा, यातना जास्त होतात. तुम्हाला वाटलं तसं तुम्ही मला ठेवलंत. मला काही दुःख आहे हा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. बाळंतिणीच्या खोलीत जेव्हा मृत्यू घोंगावू लागला तेव्हाही मला भीती नाही वाटली. स्त्री आहे मी. माझ्या जगण्यात विशेष असं आहेच काय की मला मृत्यूचं भय वाटावं. ज्यांच्या प्राणांना आदरानं आणि प्रयत्नपूर्वक जखडून ठेवलं जातं त्यांना मरणाचा त्रास होतो, भीती वाटते. आमचं काय? त्या दिवशी जर यमराजांनी माझे प्राणही घेतले असते तर मी सुद्धा ओल्या जमिनीतून गवत मुळापासून उपटून टाकावं तितक्या सहजपणे उखडली गेले असते. बंगाली मुलगी तर पावला पावलावर मरायला तयार असते. पण असं मरण्यात काय शौर्य आहे? खरं म्हणजे आमच्यासाठी मरण ही इतकी सोपी गोष्ट आहे की मरायची ही लाज वाटते. माझी मुलगी, माझी मुलगी सायं ताऱ्यासारखी क्षणभर आयुष्यात आली आणि अस्तंगत झाली. मी पुन्हा रोजच्या कामांमध्ये आणि गाई वासरांमध्ये गुंतून गेले. माझं पुढचं आयुष्यही अखेरच्या श्वासापर्यंत तसंच गेलं असतं. तुम्हाला हे पत्र लिहिण्याची वेळही आली नसती. पण कधी कधी हवा एक सामान्य बीज स्वतःबरोबर घेऊन येते आणि मजबूत भिंतींमध्ये एखाद्या कोपऱ्यात पिंपळाचं रोप उगवतं. जशी त्याची मुळं वाढू लागतात तशी लाकूड, दगड यांची सुद्धा छाती विदीर्ण होऊ लागते. माझ्या संसारातल्या कडेकोट बंदोबस्तातही जीवनाचा एक छोटासा कण कुणास ठाऊक कुठून उडून आला आणि तडे जायला सुरुवात झाली. मोठ्या जाऊबाईंची विधवा आई वारली तेव्हा जाऊबाईंची बहीण बिंदू एक दिवस आपल्या घरी आली. तिच्या चुलत भावांच्या अत्याचारांपासून स्वतःची सुटका करून घ्यायला. पण इथे तरी तिला काय मिळालं? ती तिच्या मोठ्या बहिणीकडे आली होती. पण कुठून ही ब्याद आली असं तुम्हा लोकांना वाटलं? आग लागो माझ्या स्वभावाला. तुम्हा लोकांचं तिच्याशी वागणं पाहून अचानक माझं मन त्या निराश्रित मुलीची ढाल बनून उभं राहिलं. अनोळखी घरात परक्या लोकांच्या इच्छेविरुद्ध आश्रय घ्यावा लागणं किती अपमानास्पद आहे. हा अपमान सहन करण्याची वेळ जिच्यावर आली असेल तिला काय वाटत असेल? मी जाऊबाईंची अवस्थाही पाहत होते. त्यांनी कणव येऊन बहिणीला आपल्याकडे आणलं होतं. पण जेव्हा त्यांना जाणवलं की हे त्यांच्या पतीच्या इच्छेविरुद्ध आहे तेव्हा त्यांनीही स्वतःच्या बहिणीशी इतरांसारखं वागायला सुरुवात केली. कसंही करून ही इथून जाईल तर बरं असं त्या वागायला लागल्या. आपल्या अनाथ झालेल्या बहिणीबद्दल
प्रेम व्यक्त करण्याचीही हिंमत नव्हती त्यांच्यात. पतिव्रता होत्या ना त्या. त्यांच्या पुढलं हे संकट मला जाणवलं तेव्हा मी आणखी दुःखी झाले. जाऊबाईंनी घरच्या लोकांची समजूत पटावी म्हणून सगळ्यांसमोर तिच्या राहण्याची, कपड्यालत्त्याची अत्यंत गचाळ व्यवस्था केली आणि तिला इतर नोकरांप्रमाणे कामाला जुंपून टाकलं. मला दुःख तर झालंच, लाज जास्त वाटली. मी सगळ्यांसमोर हेच दाखवून द्यायचा प्रयत्न करायचे की बिंदूच्या रूपानं या घराला अगदी स्वस्तात एक मोलकरीण मिळाली आहे. पडेल ते काम करते आणि बदल्यात फार काही द्यावं लागत नाही. जाऊबाईंच्या माहेरी कुळाचं नाव सोडलं तर मोठं असं काहीच नव्हतं. ना रूप ना संपत्ती. तुमच्या वडिलांच्या हातापाया पडून कसं तरी तुमच्या मोठ्या भावाशी त्यांचं लग्न जुळवलं हे तुम्हाला माहीत आहे आणि मलाही. त्या तर सतत हेच मानत आल्या की त्यांचं लग्न हा तुमच्या कुळासाठी त्यांनी केलेला फार मोठा अपराध होता. म्हणून सगळ्याच बाबतीत स्वतःला दूर ठेवत, स्वतःला नगण्य समजत तुमच्या घरात कमीत कमी जागेत स्वतःला आक्रसून घेऊन त्या जगत होत्या. पण त्यांच्या या प्रशंसनीय उदाहरणामुळे माझी मात्र अडचण झाली. मी कधीच स्वतःला त्यांच्या इतकं छोटं नगण्य करू शकले नाही. मला जे चांगलं वाटतं त्याला केवळ इतरांना बरं वाटावं म्हणून वाईट म्हणण्याचा माझा स्वभाव नाही हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही ते पाहिलंही आहे. बिंदूला मी माझ्या खोलीत आणलं तेव्हा जाऊबाई तेच म्हणाल्या जे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. ही मधली सून ना गरिबा घरच्या मुलीची बुद्धी भ्रष्ट करेल असं वागतं का कुणी? त्या प्रत्येकाजवळ माझी तक्रार करायच्या आणि घडलं ते अशा तऱ्हेनं सांगायच्या की जणू काही मी घरावर एक नवं संकटच ओढवून घेतलंय. पण मला हेही माहीत आहे की त्यांना मनातून कुठेतरी सुटका झाल्यासारखंही वाटत असणार. अपराधाचा सगळा बोजा त्यांना माझ्यावर टाकता येणार होता. स्वतःच्या बहिणीशी त्या प्रेमानं वागू शकत नव्हत्या. मी वागत होते ह्याचं त्यांना बरंही वाटत असेल. जाऊबाई तिचं वय नेहमी कमी सांगायच्या, पण बिंदूचं वय 14पेक्षा कमी नव्हतंच. ती दिसायला किती कुरूप होती हे तुम्हाला ठाऊक आहेच. तिनं फरशीवर डोकं फोडून घेतलं असतं तर लोकांना तिची नाही, फरशीचीच जास्त चिंता वाटली असती. आई वडील गेल्यावर तिच्या लग्नाचा विचार करणारं कुणी उरलंच नव्हतं. आणि तिचं लग्न लावून देण्याची ताकद असलेली इतर माणसं तरी कुठे होती? बिंदू एक दिवस माझ्याकडे आली, घाबरलेली, इतकी की जणू तिचा स्पर्शही मला सहन होणार नाही. जणू तिला या जगात जन्म घेण्याचा अधिकारच नव्हता. म्हणून ती घरी शक्यतोवर कुणासमोर यायचीच नाही. आई वडील गेल्यावर तिचे चुलत भाऊ तिच्यासाठी त्या घरात एक कोपराही सोडायला तयार नव्हते. हडगळीला सुद्धा घरात जागा मिळते कारण माणसांना तिचा विसर पडतो. पण अनावश्यक मुलगी एक तर ती नकोशी असते आणि तिला विसरून जाता येत नाही. तिला घराच्या कुंपणापाशीही जागा नसते. तिचे चुलत भाऊ तरी काय मोठे या जगात परमावश्यक होते म्हणा, पण जे काही होते ते नमुनेदारच होते. कदाचित हेच कारण असेल की बिंदू जेव्हा पहिल्यांदा माझ्या खोलीत आली तेव्हा तिची छाती धडधडत होती. तिची ती अवस्था पाहून मलाच वाईट वाटलं. माझ्या खोलीत तिच्यासाठी थोडी जागा आहे हे मी तिला प्रेमानं समजावलं. नाही जीजी, मला इथं कसं राहता येईल? पण माझी खोली माझी एकटीची नव्हती, त्यामुळे माझं काम सोपं नव्हतं.
माझ्याजवळ 2-4 दिवस राहिल्यावर तिच्या अंगावर लाल पुरळ उठला. पित्तासारखं काही असेल, पण तुम्ही काय म्हणाला होतात आठवतं? देवी आल्यात तिला, देवी. कसे वागला होतात तुम्ही? का नाही वागणार? बिंदू आजारी होती ना. आपल्या मोहल्ल्यातला एक अनाडी डॉक्टर येऊन पाहून म्हणाला, अजून 2-1 दिवस पाहिल्याशिवाय नक्की नाही सांगता येणार. पण तेवढा धीर कोणाला होता? बिंदू तर आजारपणापेक्षा शर्मेनंच अर्धमेली झाली होती. मी म्हटलं की जर हा देवीचा आजार असेल तर मी तिला बाळंतिणीच्या खोलीत घेऊन जाईन. कुणाला तिचं काही करावं लागणार नाही. तर तुम्ही सगळेच किती चिडला ओरडला होतात माझ्यावर. मूर्खपणा करू नकोस, त्याची काही गरज नाही. ती आपोआप ठीक होऊन जाईल. हॉस्पिटलमध्ये भरती करू तिला. जेव्हा बिंदूची सख्खी बहीणच तिला हॉस्पिटलमध्ये भरती करायच्या गोष्टी करायला लागली, तेव्हा बिंदूच्या शरीरावर उठलेला तो पुरळ अचानक नाहीसा झाला. तसं झाल्यानं तुम्ही सगळे आणखीच अस्वस्थ झालात. तुम्ही तर जास्तच. आता तर देवी मुक्कामालाच आली आहे. काहीतरी गडबड होणार. मी सांगतो ना, नक्की मोठी गडबड होणार. तुम्ही बोलणारच होतात तसं. ती बिंदू होती ना. पण अनादरानं केलेल्या पालनपोषणाचा एक गुण असतो. ते शरीराला एकदम अजरामर करून टाकतं. आजारपण आसपास फिरकत नाही. मरणाचे सगळे दरवाजे बंद होतात. हा रोग सुद्धा तिची चेष्टा करून निघून गेला. आणखी काही झालं नाही, पण ह्या अनुभवातून मला शिकायला मिळालं ते हे की ह्या जगात जिचं कोणी नाही अशा व्यक्तीला आश्रय देणं फार कठीण आहे. त्या व्यक्तीला आश्रयाची गरज जितकी जास्त, तितकेच त्या आश्रयातले अडथळेही विषम असतात. बिंदूच्या मनातली माझी भीती हळूहळू गेली, पण त्या भीतीची जागा आता नव्याच गंडानं घेतली. ती माझ्यावर इतकं प्रेम करायला लागली की मला भीती वाटायला लागली. प्रेमाचं हे रूप मी आधी कधीही पाहिलं नव्हतं. पुस्तकात वाचलं होतं, पण ते स्त्री पुरुषामधलं प्रेम होतं. खूप दिवसात असं काही घडलं नव्हतं की मला माझ्या सुंदर असण्याची जाणीव होईल. आणि आता ही कुरूप मुलगी माझ्या सौंदर्यावर भाळली होती. दिवस रात्र माझ्या चेहऱ्याकडे पाहत असायची, तरी तिचं समाधान व्हायचं नाही. जीजी, तुम्हाला माहित नाही तुम्ही किती सुंदर आहात. तुमचं हे सौंदर्य माझ्याशिवाय इतर कुणाला दिसत कसं नाही. ज्या दिवशी मी माझे केस स्वतः बांधायचे, त्या दिवशी फार नाराज व्हायची. जीजी, असं का केलं तुम्ही? आता मी बोलणारच नाही तुमच्याशी. तिला माझे केस हाताळायला, त्यांची रचना करायला फार आवडायचं. एरवी मला एवढा साज शृंगार करायची गरजच नसायची. कधी कुठे समारंभाला वगैरे जायचं असलं तरच. पण बिंदू ती हट्टानं रोज मला थोडं तरी सजवायचीच. माझ्यासाठी अगदी वेडी झाली होती ती मुलगी. घराच्या आतल्या भागात कुठेही माती नव्हती. उत्तरेकडच्या भिंतीला लागून असलेल्या नालीच्या कडेनं कसं कुणास ठाऊक एक शरपुंख्याचं रोप उगवलं. ज्या दिवशी त्याला नवे लाल लाल अंकुर फुटलेले दिसायचे, तेव्हा कळायचं की वसंत ऋतू आला आहे. तसंच एका दिवशी माझ्या घराचा भाग होऊन गेलेल्या या अनाहूत मुलीच्या मनावर स्नेहाच्या रंगछटा दिसल्या, तेव्हा जाणवलं की हृदयाच्या परिसरातही वसंत ऋतूचे वारे वाहतात आणि ते थेट स्वर्गातून येतात, कुठल्या गल्लीच्या वळणावरून नाही. बिंदूच्या स्नेहाच्या या दुस्सह आवेगानं मला अधीर करून टाकलं होतं.
कधी कधी मला तिचा राग यायचा, पण तिच्या स्नेहानं मला स्वतःच असं एक रूप दाखवलं जे मी आधी कधीच पाहिलं नव्हतं, जे खरं तर माझं मूळ रूप होतं. बिंदू सारख्या मुलीवर मी एवढं प्रेम करते, तिचे लाड करते, ही गोष्ट तुम्हाला अगदीच आवडली नाही. मग त्यावरूनही खटके उडायला लागले. ज्या दिवशी माझ्या खोलीतून माझा बाजूबंद चोरीला गेला, त्या दिवशी तर तुम्हा लोकांना या चोरीशी बिंदूचा थेट संबंध आहे असा आभास निर्माण करायलाही लाज वाटली नाही. स्वदेशी आंदोलनाच्या काळात लोकांच्या घरांची झडती व्हायला लागली, तेव्हा तुम्हा लोकांना अगदी सहज असा संशय आला की बिंदू पोलिसांनी पाठवलेली स्त्री गुप्तचर आहे. याचा काहीही पुरावा नव्हता. फक्त एकच कारण होतं की ती बिंदू होती, कुरूप, अनाथ, तुम्हाला नको असलेली. घरातल्या मोलकरणी बिंदूचं कोणतंही काम करायला स्पष्ट नकार द्यायच्या. त्यांना कुठलं काम सांगायची वेळ आलीच तर बिंदू संकोचानं थिजून जायची. ह्या सगळ्यामुळे माझा खर्च वाढला. मी बिंदूसाठी म्हणून एक स्वतंत्र मोलकरीण ठेवली. ही गोष्टही तुम्हा लोकांना आवडली नाही. बिंदूला मी जे कपडे वापरायला दिले होते ते पाहून तर तुम्ही एवढे चिडलात की मला हात खर्चासाठी पैसे देणंच तुम्ही बंद करून टाकलं. दुसऱ्या दिवसापासून मी ₹1.25 जोडी मिळणाऱ्या मिलच्या जाड्या भरड्या साड्या नेसायला सुरुवात केली. मोतीची आई जेव्हा माझं उष्ट ताट उचलायला आली तेव्हा मी तिला थांबवलं. ताटात उरलेला भात गाईच्या बछड्याला खाऊ घालून मी माझं ताट अंगणातल्या नळावर स्वतःच धुवून टाकलं. एक दिवस हे सगळं तुमच्या नजरेस पडलं तेव्हा तुम्ही नाराज झालात, दुःखीही झालात. असं का आहे हो की मी आनंदात नसले तरी चालू शकतं, पण तुम्हा लोकांचा आनंद मात्र अबाधितच राहिला पाहिजे? ही गोष्ट आज तागायत मला समजलेली नाही. तुम्हा लोकांचा बिंदूवरचा राग जितका वाढत होता तितकंच तिचं आयुष्य वाढत होतं. आणि ह्या एका स्वाभाविक गोष्टीपायी तुम्ही लोक अस्वाभाविकपणे अस्वस्थ होत होतात. एका गोष्टीचं मात्र मला आश्चर्य वाटायचं. तुम्ही लोकांनी बिंदूला जबरदस्ती घराबाहेर का नाही काढलं? मला वाटतं तुम्हा लोकांना माझी भीती वाटायची. मला बुद्धी आहे ही जाणीव तुम्हाला बेचैन करायची. शेवटी तुमच्याकडून काही करता येईना तेव्हा तुम्ही प्रजापती देवतेला शरण गेलात. बिंदूसाठी एक वर शोधलात, तिचं लग्न ठरवलं. जाऊबाईंनी सुटकेचा श्वास सोडला, जीव वाचला, महाकालीनं लाज राखली. तिचा होणारा पती कसा होता मला माहीत नव्हतं. तुम्हा लोकांकडूनच ऐकलं होतं की सर्व दृष्टीनं चांगला आहे. त्या दिवशी बिंदू माझे पाय धरून रडली होती. जीजी, जीजी माझं लग्न का करताय? मला नाही करायचं लग्न, मला नाही करायचं. मी तिची समजूत काढू शकत होते, तेही केलं. घाबरू नकोस बिंदू, मी ऐकलंय की तुझा होणारा पती फार चांगला आहे ग. असेलही, पण जीजी जर तो चांगला आहे तर त्याला माझ्यात काय आवडलं? तिचा प्रश्न बरोबर होता. वर पक्षाकडचं कोणी बिंदूला बघायलाही आलं नाही. जाऊबाई यामुळे आणखीनच निश्चिंत होऊन गेल्या. बिंदू मात्र दिवस रात्र रडत असायची. तिचं दुःख मी समजू शकत होते. मी तिच्यासाठी घरच्यांशी अनेकदा भांडले होते, पण तिचं लग्न थांबवण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. असं धाडस कशाच्या जोरावर करणार होते मी? कधी मी जर मरून गेले असते तर तिची काय दशा झाली असती? एकतर मुलगी, तीही काळी, ती ज्या घरी जात होती तिथे तिची काय अवस्था होईल ह्याचा तर विचारही करवत नव्हता. तसं काही मनात जरी आलं तरी जीवाचा थरकाप व्हायचा. जीजी, लग्नाला अजून 5 दिवस आहे. दरम्यान मी मरूनच गेले तर चांगलं होईल. मला मरणे नाही येणार का जीजी?
बिंदू, गप्प बस बरं तू. मी तिला असं काही बोलण्यापासूनही थांबवायचे, पण ईश्वर जाणतो की स्वाभाविकपणे बिंदूचा मृत्यू झाला असता तर मला बरंच वाटलं असतं. लग्नाच्या 1 दिवस आधी बिंदू रडतच तिच्या बहिणीकडे म्हणजे जाऊबाईंकडे गेली. जीजी, मी गाईच्या गोठ्यात राहीन, तुम्ही सांगाल ते करीन. मी तुझ्या पाया पडते, पण मला असं घरातून बाहेर काढू नका जीजी. काही दिवसांपासून जाऊबाईंच्या डोळ्यातून चोरून लपून अश्रू वाहत होतेच. त्या दिवशीही तसेच वाहू लागले. पण केवळ हृदयच असत नाही ना, शास्त्रही असतं. त्यांना जे सुचलं ते त्या बोलल्या. हे बघ बिंदू, स्त्रीसाठी तिची गती मुक्ती तिचा पतीच असतो. एखादीच्या भाग्यात जर दुःखच लिहिलेलं असेल तर ते कोणीही मिटवू शकत नाही. खरं म्हणजे दुसरा काही मार्गच उरला नव्हता. बिंदूला लग्न करणं भाग होतं. काहीही झालं तरी निदान लग्न आपल्या घरी व्हावं अशी माझी इच्छा होती. पण ते नवऱ्या मुलाच्या घरी होईल हे तुम्ही मान्य केलं. त्यांच्या घरची रीतच तशी होती म्हणे. मला समजलं होतं की बिंदूच्या लग्नात जर तुम्हा लोकांना खर्च करावा लागला तर तुमचे गृहदेवता ते कदापि सहन करू शकणार नाहीत, म्हणून गप्प राहावं लागलं. पण एक गोष्ट तुम्हाला ठाऊक नव्हती. मी माझ्या दागिन्यांपैकी काही दागिन्यांमधून बिंदूसाठी सोय केली होती. ही गोष्ट मला जाऊबाईंच्या कानावर घालायची होती, पण मग वाटलं की हे कळल्यावर तर त्या भीतीनं प्राणच सोडती. मी विचार केला, ही गोष्ट निदान जाऊबाईंच्या तरी लक्षात येईल, पण त्यांनी त्याकडे ठरवून पूर्ण दुर्लक्षच केलं. कदाचित धर्माचं पालन करण्यासाठी असेल. जाऊ दे, तुम्ही त्यांना क्षमा करा. निघताना बिंदू माझ्या गळ्यात पडून खूप रडली. जीजी, तुम्ही मला दूर केलं ना, स्वतःपासून दूर केलं. नाही बिंदू, तू तू जिथे असशील, जशी असशील, माझ्यापासून कधीही दूर असणार नाहीस. हे बघ बघ, जोवर मी जिवंत आहे मी तुला अंतर देणार नाही. तीन दिवस गेले. लग्नात भेट म्हणून जो बकरा मिळाला होता त्याला तुम्हा लोकांच्या जठराग्नीपासून वाचवून मी खालच्या कोळशाच्या कोठीत बांधून ठेवला होता. सकाळ होताच मी स्वतः त्याला खायला देऊन यायची. आधी नोकरांवर विश्वास ठेवून पाहिला, पण त्यांचं लक्ष त्याला खायला घालण्यापेक्षा त्यालाच खाण्यात जास्त होतं. त्या दिवशी मी कोठीत गेले तर एका कोपऱ्यात अंग आक्रसून बिंदू बसलेली. मला पाहताच माझे पाय धरून रडू लागली. माझा नवरा पागल आहे जीजी. खरं सांगतेस तू? मी तुमच्याशी खोटं बोलेन का जीजी? खरंच माझा नवरा पागल आहे. हे लग्न व्हावं असं माझ्या सासऱ्यांना मुळीच वाटत नव्हतं, पण ते माझ्या सासू पुढे काहीच बोलू शकत नाही. लग्न व्हायच्या आधीच ते काशीला निघून गेले. माझ्या सासूला जिद्दीनं हे लग्न ठरवलं जीजी. मी तिथेच कोळशाच्या राशीवर बसले. स्त्रीलाही स्त्रीची दया येत नाही. म्हणते पागल असला तर काय झालं, आहे तर पुरुष. पहिल्यांदा पाहणाऱ्याला बिंदूचा नवरा पागल वाटलाही नसता, पण कधी कधी त्याला एकदम असा उन्माद चढायचा की त्याला खोलीत बंद करून ठेवावं लागायचं. लग्नाच्या रात्री तो ठीक होता, पण रात्रभराच्या जागरणामुळे की काय दुसऱ्या दिवशी तो बिथरला. दुपारी बिंदू पितळेच्या ताटात भात खात होती. अचानक तो तिथे आला आणि त्यानं ते ताट भातासकट अंगणात फेकून दिलं. का कुणास ठाऊक. त्याला वाटलं की बिंदू राणी रासमणी आहे. कदाचित नोकरानं त्याच्या सोन्याच्या ताटात राणीला भात दिला असेल. त्यामुळे हे दृश्य पाहून त्याला संताप आला. भीतीनं बिंदू थरथर कापत होती.
तिसऱ्या रात्री जेव्हा तिच्या सासूनं बिंदूला नवऱ्याच्या खोलीत झोपायला सांगितलं तेव्हा मात्र बिंदूचे प्राण कंठाशी आले. पण बिंदूला खोलीत जावंच लागणार होतं, कारण तिच्या सासूला संताप आला की ती बेभान होत असे. ती सुद्धा पागलच होती, पण पूर्ण नाही, म्हणूनच जास्तच खतरनाक होती. त्या रात्री बिंदूच्या नवऱ्याचं डोकं शांत होतं, पण भीतीमुळे बिंदूचं शरीर जणू दगड झालं होतं. तिचा नवरा झोपला तेव्हा ती कशी तरी स्वतःची सुटका करून घेऊन पळून आली. हा सगळा प्रकार आणखी विस्तारानं लिहिण्याची गरज नाही. घृणा आणि क्रोध यानं माझ्या शरीराची आग होते. हे बघ, असं फसवून केलेल्या लग्नाला काही अर्थ नाही. बिंदू, तू आधी जशी राहत होतीस तशीच राहा माझ्या खोलीत. मी बघते तुला कोण घेऊन जातं. तुम्ही लोक म्हणालात बिंदू खोटं बोलते. बिंदू कधीच खोटं बोलत नाही. तुला काय ठाऊक? मला हे चांगलं माहित आहे. बिंदूच्या सासरच्या लोकांनी पोलीस केस केली तर आपण अडचणीत येऊ. मग कोर्टात हेही सांगावं लागेल की ह्या मुलीला फसवून एका पागल मुलाशी तिचं लग्न लावून देण्यात आलंय. तेवढ्यासाठी आपण कोर्टाची पायरी चढायची काय गरज आहे आपल्याला? मला जेवढं शक्य होईल ते सर्व मी करेन. प्रसंगी माझे दागिने विकून करेन. म्हणजे आता तू वकील शोधत फिरणार आहेस? यावर काय उत्तर देणार? कपाळावर हात मारून घेतला. तिकडे बिंदूच्या दिरानं येऊन बाहेर मोठा तमाशा केला. काय समजतात काय स्वतःला? पोलिसात रिपोर्ट करीन, बघून घेईन, एकेकाला बघून घेईन. माझ्यात कुठून शक्ती आली होती कुणास ठाऊक, पण जी गाय आपले प्राण वाचवण्यासाठी कसायाच्या हातून सुटून माझ्या आश्रयाला आली होती, तिला पोलिसांच्या भीतीनं मी पुन्हा कसायाच्या हाती सोपवायला तयार नव्हते. करू दे पोलिसात रिपोर्ट, जे होईल ते मी पाहून घेईन. इतकं बोलून मी ठरवलं होतं की बिंदूला माझ्या खोलीत घेऊन यायचं आणि खोलीला कुलूप लावून बसून राहायचं. पण बिंदू कुठे दिसेना. जेव्हा आपला वाद चालला होता तेव्हा बिंदू तिथून बाहेर पडली आणि तिनं स्वतःला त्या दिराच्या स्वाधीन केलं. तिच्या लक्षात आलं होतं की आता जर ती या घरात राहिली तर मी मोठ्या संकटात सापडेन. पळून येऊन बिंदूनं स्वतःचं दुःख आणखी वाढवून घेतलं होतं. तिच्या सासूचं म्हणणं होतं की तिचा मुलगा काय बिंदूला खाणार होता. कितीतरी नवरे याहून वाईट असतात, त्या तुलनेत तिचा मुलगा सोन्याचा तुकडाच होता. मोठ्या जाऊबाई तर म्हणाल्या, जिचं नशीबच खोटं आहे तिच्यासाठी शोक करून तरी काय होणार. पागल असू दे नाहीतर कसाही असू दे, पती होता ना. तुम्हा लोकांच्या मनात त्या सती साध्वीचा दृष्टांत असणार, जी तिच्या कुष्ठरोगी पतीला स्वतःच्या खांद्यावर बसवून वेश्येकडे घेऊन गेली होती. भीकडपणाच्या या सर्वात अमानुष आख्यानाचा तुम्ही पुरुष मंडळी जगभर प्रसार करत फिरता तेव्हा तुम्हाला जराही संकोच नाही वाटत? म्हणूनच माणसाच्या जन्माला येऊनही बिंदूच्या वागण्याचा तुम्हाला राग आला, तुम्हाला लाज वाटली नाही. बिंदूसाठी माझं हृदय विदीर्ण झालं होतं, पण तुम्हा लोकांचं वागणं पाहून मला जी लाज वाटत होती ना, तिला अंतच नव्हता. मी तर एक गावातली मुलगी होते. तुमच्या घरी येऊन पडले. देवानं कशी कुणास ठाऊक मला एवढी बुद्धी दिली की तुमच्या या धर्मासंबंधीच्या चर्चा मला कधीही सहन झाल्या नाहीत. मला हे पक्क ठाऊक होतं की आता जीव गेला तरी बिंदू ह्या घरी कधीही परत येणार नाही. पण मी तर तिच्या लग्नाच्या 1 दिवस आधी तिला वचन दिलं होतं की जोवर मी जिवंत आहे तोवर मी तिला एकटी सोडून देणार नाही. माझा लहान भाऊ शरद कलकत्त्यात कॉलेजमध्ये शिकतो. तुम्हाला तर माहीतच आहे, विविध उपक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करणं, प्लेगच्या प्रादुर्भाव असलेल्या मोहल्ल्यांमध्ये उंदरांचा नायनाट करणं, दामोदर नदीला पूर आला की पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणं, याचीच त्याला आवड आहे.
अशा कामात त्याला इतका उत्साह वाटतो की त्यापायी परीक्षेत 2दा नापास झालाय. पण ही कामं कमी झालेली नाहीत. मी त्याला बोलवून घेतला. शरद, कसंही करून बिंदूची खबर मिळवण्याची व्यवस्था तुला करावीच लागेल. बिंदू मला पत्र लिहायची हिंमत करू शकणार नाही. आणि तिनं लिहिलं तरी ते माझ्यापर्यंत पोचू दिलं जाणार नाही. याऐवजी मी त्याला बिंदूला पळवून घेऊन ये असं सांगितलं असतं किंवा तिच्या पागल नवऱ्याचा कपाळ मोक्ष करायला सांगितलं असतं तर ते त्याला जास्त आवडलं असतं. मी शरदशी बोलत असतानाच अचानक तुम्ही तिथे आलात. पुन्हा काय नवा उपद्रव सुरू करतेस तू? तोच जो मी तुमच्या घरी आले तेव्हापासून करत आले. पण माझ्यावर वारंवार तशी वेळ आणणं असाच तुम्हा लोकांचा लौकिक आहे. बिंदूला पुन्हा इथे आणून लपवून ठेवलाय का? बिंदू येऊ शकत असती तर जरूर तिला लपवून ठेवलं असतं. पण आता ते शक्य नाही. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. शरदला पाहून तुमचा संशय आणखी बळावला. शरदचं येणं जाणं तुम्हाला अगदी आवडत नसे. तुम्हाला भीती होती की त्याच्यावर पोलिसांची नजर असेल. तो कधी एखाद दुसऱ्या राजकीय गुन्ह्यात अडकला तर त्याच्यामुळे तुम्हीही फसाल. भाऊबीजेचा तिलकसुद्धा नोकराच्या हाती त्याच्याकडे पाठवावा लागायचा मला. त्याला त्यासाठीही घरी बोलावता येत नसे. एक दिवस तुमच्याकडून कळलं की बिंदू पुन्हा पळून गेली आणि तिचा दीर तिला शोधायला आपल्या घरी आलाय. हे ऐकून छातीत खिळे ठोकावे तशा वेदना झाल्या मला. त्या दुर्दैवी मुलीचं दुःख मला समजत होतं पण काय करावं कळत नव्हतं. शरद लगेच काय झालंय ते बघायला गेला आणि संध्याकाळी परत आला. दीदी, बिंदू तिच्या घरी चुलत भावांच्या आश्रयाला गेली होती. काय? पण ते उलट तिच्यावर चिडले ग आणि त्यांनी तिला तसंच जबरदस्तीनं तिच्या सासरी नेऊन सोडलं. अरे देवा. त्यांना गाडी भाड्याचा जो खर्च आला आणि बिंदूच्या वागण्याची भरपाई म्हणून जो दंड भरावा लागला त्याचा राग अजूनही त्यांच्या मनात धुमसतो आहे. श्री क्षेत्राची तीर्थयात्रा करण्यासाठी तुमची काकी आपल्या घरी आली तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की मलाही तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे. अचानक माझ्या मनात धर्माबद्दल एवढी श्रद्धा निर्माण झालेली पाहून तुम्ही एवढे खुश झालात की तुम्ही जराही अडथळा आणला नाहीत. तुम्हाला असंही वाटलं असेल की मी जर इथेच राहिले तर मी पुन्हा बिंदूसाठी भांडायला तयार होईन. माझ्यामुळे त्रासच होत होता तुम्हाला. मला बुधवारी निघायचं होतं तर रविवारीच सगळी व्यवस्था झालेली होती. मी शरदला बोलावून घेतला. हे बघ शरद, कसंही करून बुधवारी पुरीला जाणाऱ्या गाडीत बिंदूला बसवायचं. तू निश्चिंत राहा जीजी. मी तिला घेऊन थेट पुरीपर्यंत येईल. या निमित्तानं जगन्नाथाचं दर्शनही घेता येईल. पण त्याच दिवशी संध्याकाळी शरद पुन्हा आला. त्याचा चेहरा पाहूनच माझ्या काळजात धस्स झाला. काय झालं शरद? काही मार्ग नाही सापडला? नाही. का? ती तयार नाही झाली? तू समजावला नाहीस तिला? आता त्याची गरज नाही ताई. का? काल रात्री स्वतःचे कपडे पेटवून बिंदूनं आत्महत्या केली. होय जीजी, तिच्या दिराच्या मुलाशी मी संपर्क ठेवून होतो. त्यानं हे देखील सांगितलं की बिंदूनं तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती पण तिच्या घरच्या लोकांनी नष्ट करून टाकली ग. चला, सुटका झाली. सगळ्यांनी असाच विचार केला. गावभर चर्चा झाली. आजकाल मुलींनी कपड्यांना आग लावून आत्महत्या करण्याची फॅशन आली आहे. छान नाटक केलं बिंदूनं. ही सगळी नाटकं बंगाली मुलींच्या साड्यांना आग लावूनच का होतात? बंगाली पुरुषांच्या धोत्रावर साधी चुणीही पडत नाही. याचाही विचार केला गेला पाहिजे. असं होतं बिंदूचं दुर्भाग्य. जितके दिवस जिवंत होती तिच्या हाती कसलंही यश नव्हतं, न गुणाचं न रूपाचं. मरताना तरी जरा वेगळ्या नव्या पद्धतीनं मरायचं होतं.
लोकांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या असत्या. पण नाही, मरतानाही लोकांना नाराज करून मेली. जाऊबाई खोलीत एकट्या गुपचूप रडत होत्या. त्या रडण्यामागेही कुठेतरी एक समाधान होतं की काहीही असो, आपली तर सुटका झाली. शेवटी बिंदू मेली हे काय कमी आहे? जिवंत राहती तर कुणास ठाऊक काय झालं असतं. मी इथे तीर्थक्षेत्री येऊन पोचले. बिंदूला येण्याची गरजच उरली नाही, पण मला गरज होती. लोक ज्याला दुःख म्हणतात ते तुमच्या संसारात माझ्या वाट्याला आलं नाही. तुमच्याकडे खाण्यापिण्याचीच काय कसलीच ददात नाही. तुमच्या मोठ्या भावाचं चारित्र्य कसंही असो, तुमच्यात असा एकही दोष नाही ज्यासाठी ईश्वराला जाब विचारावा. तुमचा स्वभाव तुमच्या मोठ्या भावासारखा असता तरीही माझे तुमच्या घरातले दिवस थोड्याफार फरकानं असेच गेले असते. आणि मी सुद्धा जाऊबाईंप्रमाणे सती साध्वी बनून पतिदेवांना दोष देण्याऐवजी परमेश्वरालाच दोष देत बसले असते. म्हणूनच माझी तुमच्याकडे काही तक्रार नाही. ह्या पत्रामागचं ते कारणही नाही. मी आता तुमच्या माखनबाडाल गल्लीतल्या 27 नंबरच्या घरी परत येणार नाही. मी बिंदूचं आयुष्य पाहिलंय. ह्या जगात स्त्रीची खरी ओळख काय आहे हे मला कळलंय. आता मला तुमची गरज नाही. मी हेही बघितलंय की बिंदू मुलगी आहे म्हणून देवानं तिचा आवेर नाही केला. तसं व्हावं अशी तुम्हा लोकांची प्रबळ इच्छा असूनही तिचं मरण आपल्या दळभद्री आयुष्यापेक्षा मोठं होतं. तुम्हा लोकांचे पाय इतके लांब नाहीत की तुम्ही तुमच्या लहरीप्रमाणे तिचं जगणं सदा सर्व काळ दाबून ठेवू शकला असतात. मृत्यू तुम्हा लोकांपेक्षाही महान आहे. तिच्या मृत्यूनं तिला एक बंगाली परिवारातली सामान्य मुलगी, निर्दयी चुलत भावांची बहीण, एका अपरिचित पागल माणसाची पत्नी या सगळ्या बंधनामधून मुक्त केला. ती अनंतात मिसळून गेली, अनंतच होऊन गेली. मृत्यूच्या बासरीचा स्वर जेव्हा तिच्या घायाळ हृदयातून निघून माझ्या जीवनाच्या यमुनेच्या काठावर प्रथम उमटला, तेव्हा असं वाटलं की माझ्या छातीत टोकदार बाण घुसलाय. मी विधात्याला प्रश्न केला, ह्या जगात जे तुच्छ असतं तेच सगळ्यात कठीण का असतं? या गल्लीत 4 भिंतींनी घेरलेल्या ह्या निरानंद जागी मनातली जी तुच्छतम कुजबूज होती ती एवढी भयंकर बाधा कशी झाली? तुमचं जग हातात भिक्षापात्र घेऊन कितीही पुकारा करू दे, मी त्या अंतःपुराची चौकट क्षणभरासाठीही कधी का पार करू शकले नाही. अशा जगात असं जीवन जगत मला या तुच्छ दगड विटांच्या भिंती आडच तिळातिळानं मरावं का लागेल? किती तुच्छ आहे माझी जीवनयात्रा. तिचे बांधलेले नियम, बांधलेला अभ्यास, बांधलेली बोली, बांधलेले आघात सगळंच किती तुच्छ आहे. तरीही शेवटी दीनतेच्या त्या नागपाश बंधनांचाच विजय होईल आणि तुझ्या आनंद लोकाची, सृष्टीची हार. पण मृत्यूची बासरी वाजू लागली. कुठे गेली ती सरंजामी स्थापत्य विशारदांनी बांधलेली भिंत? कुठे आहे तुमच्या कठोर नियमांनी आखलेलं ते काटेरी वर्तुळ? ते कोणतं दुःख आहे, कोणता अपमान जो माणसाला कायमचा बंदी बनवून ठेवतोय? ही बघा, मृत्यूच्या हातात जीवनाची जय पताका फडफडते आहे. मधल्या सूनबाई, आता घाबरण्याची गरज नाही. मधली सून असण्याचं हे जोखड छिन्न विच्छिन्न व्हायला एक क्षणही नाही लागला. आता तुमच्या त्या गल्लीची मला भीती वाटत नाही. आज माझ्या समोर निळा समुद्र आहे आणि माथ्यावर आषाढातले ढग. तुम्हा लोकांच्या रीतीनीतीच्या काळोखानं मला झाकळून टाकलं होतं. बिंदूनं त्या आवरणातल्या एका छिद्रातून
क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि ती मुलगी तिच्या मृत्यूनं ते आवरण छिन्न विच्छिन्न करून गेली. आज त्यातून बाहेर येऊन बघते तर आत्मसन्मानाची प्रखर जाणीव होते. माझं हे रूप ज्या डोळ्यांमध्ये मावत नव्हतं तेच डोळे आता संपूर्ण आकाशातून मला निरखून पाहत आहे. आता मधल्या सुनेची खैर नाही. तुम्हाला वाटत असेल की मी ही आत्मघाताच्या वाटेवर चालले, पण घाबरू नका. मी असली जुनाट थट्टा कधीही करणार नाही. मीराबाई सुद्धा माझ्यासारखी स्त्री होती. तिला बांधून ठेवणाऱ्या शृंखलाही कमी मजबूत नव्हत्या, पण स्वतःची सुटका करून घ्यायला तिला देहत्याग करावा लागला नाही. एका कवनात ती म्हणाली होती, आई बाप किंवा जिथे जिथे जे कोणी असतील ते सर्व मला सोडून गेले तरी माझी तुझ्यावरची भक्ती कमी होणार नाही प्रभू. ही भक्ती, ही ओढ, हेच तर जीवन आहे. मी वाचले आहे, आता मी जगेन. तुम्हा लोकांच्या चरणांच्या आश्रयातून मुक्त झालेली मृणाल. श्रोतेहो, आत्ताच आपण मराठी नाटक ऐकलं पत्नीचं पत्र. मूळ बंगाली रचना रवींद्रनाथ टागोर यांची, हिंदी अनुवाद सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन अज्ञेय यांचा होता. नाट्य रूपांतरकार होते विनोद कुमार आणि मराठी अनुवाद दिनकर बेडेकर यांचा. या नाटकातील सहभागी कलावंत वंदना जीवने, माधुरी बेडेकर, सारनाथ रामटेके, अशोक जांभोळकर, मोनाली शेंडे आणि सतीश रेवे. दिग्दर्शक अशोक जांभोळकर. सादर करते विजय हावरे. निर्मिती आकाशवाणी नागपूर.